नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ या 6 राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। मित्रांनो, ही आहे जगातील सर्वात श्रीमंत रास। 2025 ते 2030 या काळात या 6 राशींचं नशीब 7व्या आकाशावर असणार आहे। होय मित्रांनो, भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळे 12 राशींमध्ये या 6 राशी अतिशय भाग्यवान ठरणार आहेत। भगवान शिव आता या 6 राशीच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत। त्यामुळे 2025 ते 2030 हा काळ या 6 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे। या काळात त्यांना शिवजींच्या कृपेने अनेक प्रकारच्या मोठमोठ्या आनंदवार्ता, धनलाभ व मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे। त्यामुळे या लोकांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे। मित्रांनो, त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? ज्यांना भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळे 2025 ते 2030 दरम्यान मोठमोठ्या आनंदवार्ता व लाभ मिळणार आहेत। हे राशीचे लोक धनसंपन्न होणार आहेत। याच काही भाग्यशाली राशींबद्दल आम्ही सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। हा व्हिडिओ चुकवू नका, कारण हा व्हिडिओ या 6 राशींकरिता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी भगवान शिवजींचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान शिव लिहा, ज्यामुळे भगवान शिवजींचा आशीर्वाद थेट तुम्हाला मिळेल। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, ज्यामुळे अशीच ज्ञानवर्धक व महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। व मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यासाठी भगवान शिवजींच्या कृपेने 2025 ते 2030 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे। या काळात हे लोक धनसंपन्न होणार आहेत। असं म्हणायला हरकत नाही की या 6 राशींचं नशीब 7व्या आकाशावर पोहोचणार आहे। नक्कीच, एखाद्याच्या जीवनात ग्रहांचं खूप महत्त्व असतं। जेव्हा एखाद्याच्या जीवनात काही चांगलं किंवा वाईट घडतं, तेव्हा त्यामागे ग्रहांचा मोठा हात असतो। जर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर जीवनात सर्व काही चांगलं घडतं, पण ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल तर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो। शास्त्रांनुसार भगवान शिव ही संपूर्ण सृष्टीचे निर्माता आहेत। ते केवळ देव नव्हे, तर देवांचेही देव, महादेव म्हणून ओळखले जातात। धार्मिक शास्त्रांनुसार भगवान शिव यांचे स्थान अत्यंत उंच आहे। तरीही भगवान शिव जितके भोळे आहेत, तितकेच त्यांना रागही पटकन येतो। मात्र हे मान्य करावं लागेल की भगवान शिवला प्रसन्न करणं अत्यंत सोपं आहे। ज्याच्यावर एकदा भगवान शिवजींची कृपा झाली, त्याचे चांगलं वेळ येणं कोणीही थांबवू शकत नाही। या व्हिडिओमध्ये आम्ही अशा काही राशींचा उल्लेख करत आहोत, ज्यांच्यावर शिवजींची कृपा झालेली आहे। त्यामुळे 2025 ते 2030 दरम्यानचा काळ या 6 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे। त्यांचं भाग्य आता उजळणार आहे। शिवजींच्या कृपेने या 6 राशींच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे आणि त्यांचं जीवन आता आनंदाने भरून जाणार आहे। होय मित्रांनो, आपण सध्या ज्या भाग्यवान राशींबद्दल बोलत आहोत, त्यामधील पहिली रास म्हणजे मकर रास। मकर राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्यासाठी काळ आता अतिशय उत्तम असणार आहे। तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही, तर समाजाकडूनही तुमचं कौतुक केलं जाईल। याशिवाय तुमच्या जीवनात अशा काही नवीन संधी येणार आहेत, ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील। होय मित्रांनो, भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला भरपूर धनलाभ होणार आहे। कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि व्यवसायातही वाढ होईल। मकर राशीच्या लोकांनो,
तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ होणार आहे। जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नतीसह पगार वाढीचेही संपूर्ण योग आहेत। भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला धनप्राप्तीसाठी अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल। ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांनाही लवकरच मूलप्राप्तीचा आनंद मिळेल, ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील। भगवान शिवजींच्या कृपेने मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अमाप आनंद येणार आहे, हे नक्कीच म्हणता येईल। ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे। चढउतारांमुळे फायदा होईल। प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा। आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो। प्रेम अमर्याद असते, असीम असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात। आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात। यामुळे मनाला शांती मिळेल। तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे। या यादीतील दुसरी भाग्यशाली रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्यासाठी काळ खूपच शुभ असणार आहे। तुम्हालाही मानसन्मान आणि समाजाकडून प्रशंसा मिळणार आहे। नवीन संधी मिळतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनात चांगले बदल होतील। तुमच्यावरही भरपूर धनलाभ होईल। घरात आनंदाचं वातावरण असेल आणि व्यापारात भरभराट होईल। नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती व पगारवाढीचे संधी असतील। तुम्हाला अनेक धनप्राप्तीच्या संधी मिळतील, त्यामुळे तुमचे जीवन सकारात्मक रूपात बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल। ज्यांना मूल हवं आहे त्यांनाही मूलप्राप्ती होईल आणि घरात उत्साह आणि समाधान राहील। भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळे सिंह राशीच्या लोकांनाही अमाप आनंद आणि भरभराटीचा काळ येणार आहे। सम्य पूर्णतः तुमच्या बाजूने आहे। उघड्यावरचे अन्न सेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल। आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे। त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल। कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल। प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकतात। आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल। आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात। तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल। खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल। तिसरी रास आहे तुला रास। तुला राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने 2025 ते 2030 हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे। धनप्राप्तीचे योग आहेत। नोकरीच्या संधी आहेत। मूलप्राप्तीचेही चांगले योग आहेत। प्रेमसंबंध मजबूत होतील। मनासारखा जोडीदार मिळेल। सन्मान, प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचं नाव होईल। नवीन संधी तुमच्या मार्गी येतील। नवीन नोकऱ्यांच्या किंवा रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील। अडकलेली कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील। उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल। घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील। व्यवसायात वाढ होईल। सामाजिक क्षेत्रात यश मिळेल। अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे। प्रॉपर्टी संदर्भातील गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे। घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत। हा काळ खूप शुभ आहे। तुला राशीच्या लोकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा। पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल।
धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रणयाराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. मित्रांनो, या यादीत पुढील जी रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्यासाठी आता काळ खूपच शुभ येणार आहे. होय मित्रांनो, भगवान शिव तुमच्यावर खूपच प्रसन्न आहेत. तुमच्या मान, सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, त्यामुळे समाजात तुमचं कौतुक होईल. भगवान शिवांच्या कृपेने तुमच्यासमोर यशाचे नवे दरवाजे उघडतील आणि या संधींचा उपयोग करून तुम्ही आयुष्यात पुढे जाल. तुमची अडलेली कामं आता वेळेवर पूर्ण होतील. जे काम तुम्ही सुरू करू इच्छिता त्यात तुम्हाला निश्चित यश मिळेल. भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. घरात आनंदाचं वातावरण राहील आणि व्यवसायातही भरभराट होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होईल. भगवान शिवजींची विशेष कृपा मेष राशीवर आहे. काळ तुमच्या पूर्णतः बाजूने आहे, त्यामुळे त्याचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका. यानंतर जी रास आहे ती पुन्हा एकदा मकर रास आहे. मकर राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे, ज्यामुळे तुमचं समाधान वाढेल. अडलेली कामं पूर्ण होतील आणि कुटुंब व मित्रांचा आधारही मिळेल. भगवान शिवजींची असीम कृपा तुमच्यावर आहे. तुमचं धनासंबंधित सगळं टेन्शन संपेल आणि धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक भरभराट होईल आणि मोठ्या यश व लाभांची प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीचेही संधी आहेत. यानंतरची रास आहे धनुरास. धनु राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणींचा आता शेवट होणार आहे आणि आयुष्यात अमाप आनंद मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. यानंतर येणारी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने तुम्हाला या काळात अत्यंत शुभ संदेश मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि अडलेली कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील. मित्रांसोबत संबंध चांगले होतील आणि व्यापारी लोकांसाठी हा काळ फारच लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात वाढ होईल आणि दिवसागणिक प्रगती होईल. घरात आनंदाचं वातावरण राहील, जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमची सगळी कामं पूर्ण होतील. भगवान शिवांची कृपा कायम राहील, धनासंबंधी अडचणी दूर होतील. धनलाभाचे योग प्रबळ होतील आणि अडलेली कामं यशस्वी होतील. तुला राशीच्या लोकांनो, तुम्हालाही जाणवेल की भगवान शिवजींच्या कृपेने हा काळ अत्यंत शुभ आहे. धनप्राप्तीचा काळ आहे, सर्व बाजूंनी लाभ मिळणार आहे. या काळाचा पूर्ण लाभ घ्या. मित्रांनो, या यादीत पुढील जी रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान शिवजींच्या कृपेने तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल. व्यवसाय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि नोकरीत केलेले प्रयत्न लवकरच फळ देतील. व्यापारी वर्गासाठी हे धनलाभाचे संकेत आहेत.
जीवनसाथीकडून एखादी आनंददायक बातमी मिळेल. सामाजिक क्षेत्रात यश, विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती आणि केलेले प्रयत्न मोठ्या अडचणी सोडवतील. ज्या कुठल्या गोष्टीत प्रयत्न कराल त्यात पूर्ण यश मिळेल. परदेशात शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न असलेल्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असल्यास ती योजना नक्कीच यशस्वी ठरेल. भगवान शिवजींच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि घरात अपार आनंद निर्माण होईल. यानंतरची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनो, 2025 ते 2030 या काळात भगवान शिव तुमच्यावर अपार कृपा करणार आहेत. तुम्हाला प्रचंड धन, सुख आणि मालमत्ता मिळेल. सर्व बाजूंनी आनंददायक बातम्या आणि लाभ मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, अडथळे दूर होतील आणि मित्र व कुटुंबियांचा पूर्ण आधार मिळेल. या काळात संतान प्राप्ती, मनासारखी नोकरी, धनसंपत्तीतील वाढ आणि आयुष्यातील यश तुमचे जीवन बदलून टाकतील. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यानंतर येणारी रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांनो, व्यवसायात यश, नोकरीत प्रगती, धनलाभाचे संकेत आणि जीवनसाथीकडून आनंददायक बातमी मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात यश, विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती, अडचणी सोडवणारे प्रयत्न यशस्वी ठरतील. परदेशी शिक्षण किंवा नोकरीचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. नवीन वाहन मकान खरेदीचे प्रयत्न यशस्वी होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होऊन घरात आनंदच आनंद राहील. यानंतरची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळे लवकरच शुभ संदेश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, अडलेली कामं पूर्ण होतील आणि मित्रमंडळींसोबत संबंध चांगले होतील. प्रचंड धनलाभ, यश, कुटुंब आणि जीवनसाथीचा सहकार्य, गोड बोलण्यामुळे काम यशस्वी होतील आणि धनासंबंधी सगळ्या अडचणी दूर होतील. वर्षानुवर्षे अडलेली कामं पूर्ण होतील, दिवसेंदिवस प्रगती होईल आणि तुमची यशाची पताका फडकवता येईल. यानंतर येणारी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनो, भगवान शिवजींच्या कृपेने हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. धनप्राप्ती, नोकरी, संतान प्राप्तीचे चांगले योग आहेत. प्रेमसंबंध मजबूत होतील, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन संधी मिळतील, रोजगाराच्या संधी मिळतील. अडलेली कामं पूर्ण होतील, उत्पन्नात वाढ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील, व्यवसायात वृद्धी होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनप्राप्ती आणि प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची राशी कोणती आहे कमेंट करावं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. व्हिडिओला नक्की करावं. त्यासोबतच तुमची राशी कमेंटमध्ये नक्की सांगा.